चला, आजचा आपला टॉपिक काय आहे? इंटिग्रेशन विथ सबस्टिट्यूशन मेथड. आणि त्याच्यामध्ये प्लस आपण काय यूज करणार आता? पार्शियल फ्रॅक्शन. बघा, काही एक्झाम्पल असे असणार आहे की जिथं आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन पण यूज करायचा आणि सबस्टिट्यूशन पण करायचं. बरोबर. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड विथ पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे त्याला आपल्याला कशा प्रकारे सोडवावं लागणार? पार्शियल फ्रॅक्शन नुसार. बघा, ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल सोडवलेले आहे. बरोबर. पार्शियल फ्रॅक्शनचे जे काही एक्झाम्पल आहे आपल्याकडं, आपण पार्शियल फ्रॅक्शनचे इंटिग्रेशन घेतले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी एकच फॉर्म्युला तिथे येणार, इंटिग्रेशन ऑफ 1/x dx log x प्लस कॉन्स्टंट c. हाच फॉर्म्युला आपण सगळ्यात जास्त इथं वापरला होता. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग मॉड x प्लस कॉन्स्टंट c. बरोबर. इंटिग्रेशन काय असतं 1/x चं? लॉग मॉड x प्लस कॉन्स्टंट c. तर नेहमी पार्शियल फ्रॅक्शनचं जेव्हा पण एक्झाम्पल येतं त्याच्यामध्ये हेच आपलं आन्सर राहतं. मग आपण पार्शियल फ्रॅक्शन शिकलेलो आहे, M1 मध्ये सुद्धा बघितलं होतं. आणि त्याच्याच सोबत इथे सुद्धा सुरुवातीला, बरोबर, एक 4-5 तारखेला आपण जेव्हा बॅच सुरू केली तर सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं? इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन चे बघितलं होतं. आता जे तेव्हा नसतील किंवा ज्यांनी ते लेक्चर बघितले नसाल तर आता लक्षात ठेवा, पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा याच्यामध्ये तुमचं रिवाइज होऊन जाईल आणि सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा याच्यामध्ये रिव्हिजन होणार. म्हणजे असे एक्झाम्पल आहे हे आपण जेव्हा सॉल्व्ह करणार तर सबस्टिट्यूशन मेथडचा पण वापर यायला आणि सोबतच कोणाचा येणार आहे? पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे पहिले आपण सबस्टिट्यूशन करणार आणि त्याच्यानंतर काय सॉल्व्ह करणार? पार्शियल फ्रॅक्शन. चालतंय, चला स्टार्ट करू मग. तर असं की हेडिंग वगैरे द्यायची गरज नाही, पण एक लिहून ठेवा असं की आपले आता इथून पुढचे जे एक्झाम्पल आहे, काही 7-8 एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन तर सॉल्व्ह करणार आहे, पण कसं? पहिले सबस्टिट्यूशन मेथड आणि त्याच्यानंतर त्याचं कसं सॉल्व्ह करणार? पार्शियल फ्रॅक्शन. पहिले सबस्टिट्यूशन वापरणार, त्याच्यानंतर काय करणार? त्याचं पार्शियल फ्रॅक्शन आपण सॉल्व्ह करणार आहे. चला, क्वेश्चन बघा. क्वेश्चन दिलेला आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन sec square x divided by tan x ब्रॅकेट मध्ये tan x प्लस 1. बघा, एका ब्रॅकेट मध्ये दिलं tan x आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दिलं tan x प्लस 1, शेवटी लिहिलं इकडं dx. बघा, अशा टाईपचं आपलं एक्झाम्पल आहे. सगळ्यात पहिले एक्झाम्पल लिहून घ्या. इंटिग्रेशन sec square x divided by tan x in bracket tan x plus 1. काय दिलेलं आहे आपल्याला? इंटिग्रेशन sec square x tan x divided by tan x in bracket tan x plus 1 असा आपला क्वेश्चन आहे. चला, इथं सांगा बरं, कशाच्या जागेवरती आपण टी पुट करणार? आपण ज्यावेळेला सॉल्व्ह करणार आहे आता, तर कशाच्या जागेवरती आपल्याला टी पुट करावं लागेल? बरोबर, tan x च्या जागेवरती काय पुट करावं लागणार आपल्याला? टी. क्लिअर सर्वांना एवढं? म्हणजे समजते आता. बघा, सबस्टिट्यूशन मेथड. आणि हाच एक्झाम्पल मागच्या वर्षी 4 मार्काला आला होता बरं. हाच जो क्वेश्चन आहे मागच्या पेपरमध्ये, म्हणजे तुमचं केस स्कीमचं जेव्हा झालं असेल त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता याच टाईपचा 4 मार्कासाठी. चालतंय. आणि बॅकलॉगच्या पेपरमध्ये सुद्धा एक या टाईपचा एक क्वेश्चन होता. दोन्ही पण आज आपण घेऊन टाकू. म्हणजे आपलं बघा कॉन्फिडन्स बिल्डअप होत चालतो की इंटिग्रेशन अवघड नाहीये. बघा, जर तुम्ही व्यवस्थित थोडं थोडं लक्ष दिलं, आता जे सुरुवातीपासून कमीत कमी लेक्चर तरी बघत असतील तर त्यांना एवढी तर आयडिया आलेली आहे की tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x असतो. आणि हे एक्झाम्पल भरपूर वेळेस होऊन गेलं आता आपलं. मग आता एक आयडिया आली आपल्याकडं की tan x च्या जागेवर t येणार आणि sec square x dx च्या जागेवरती dt येणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय करणार? पहिला तर रूल आपला काय होतो?
याला लिहून घेऊ आपण आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टॅन एक्स एका ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण टॅन एक्स प्लस 1 शेवटी dx. त्याला आय नाव लिहून टाकलं. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की हा जो आपला टॅन एक्स आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे. दोन वेळेस आला त्याच्यावर बी आपण म्हणू शकतो की टॅन एक्सच्या जागी टी येणार. पण आपल्याला माहिती पाहिजे की टॅन एक्सचाच डेरिव्हेटिव्ह राहतो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहतो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचाच डेरिव्हेटिव्ह काय राहतो सेक स्क्वेअर एक्स. तो सुद्धा तिथं प्रेझेंट आहे. म्हणून आपण काय म्हणतो की टॅन एक्सच्या जागेवरती टी येणार आणि सेक स्क्वेअर एक्स डीएक्सच्या जागेवरती dt येणार. म्हणजे हा जो आपला सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आहे याच्या जागी dt आणि हा जो आपला टॅन एक्स याच्या जागेवरती टी येईल. त्याच्या जागेवरती काय येणार आहे टी येणार आहे. मग एवढं आपल्याला क्लिअर आहे. तर आपण इथं म्हणतो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. जिथं जिथं आपल्याला टॅन एक्स दिसायलंय त्याच्या जागेवर आपण काय पुट करू टी पुट करू. मग दुसरी स्टेप म्हणतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला काय घेऊ आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. डेरिव्हेटिव्हचा अर्थ राहतो डी भागिले डीएक्स इक्वल टूच्या त्या साईडला सुद्धा डी भागिले डीएक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर लेफ्ट साईडला होता टॅन एक्स. बघा लेफ्ट साईडला कोण होता टॅन एक्स. राईट साईडला होता टी. यो डीएक्स शेवटी आपण इकडे पाठवून देतो. आपल्याला पाठ आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. जर नसेल तर आता पाठ करून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स राहतो सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहतो सेक स्क्वेअर एक्स आणि तो डीएक्स इकडे आला मल्टिप्लाय मध्ये इज इक्वल टू डीटी. इज इक्वल टू काय राहतं डीटी. असं आपण पहिले सबस्टिट्यूट करणार की जिथं जिथं आपल्याला टॅन एक्स दिसायला तिथं टी ठेवा आणि जिथं जिथं आपल्याला सेक स्क्वेअर एक्स डीएक्स दिसायला त्याच्या जागेवर डीटी ठेवा. मग आपलं सोल्युशन असं दिसणार आता therefore I इज इक्वल टू. बघा आता इथं पुटअप करू आय इज इक्वल टू. बघा यो जो सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आहे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आहे याच्या जागेवरती काय ठेवायचं म्हटलं आपण इथं डीटी. बघा इथं लिहिलेलं आहे सेक स्क्वेअर एक्स डीएक्सच्या जागेवरती याच्या जागेवरती इक्वल टू किती म्हटलेलं आहे डीटी म्हटलेलं आहे. मग त्याच्या जागेवरती डीटी पुट करू. हे केलं इंटिग्रेशन तसंच त्याच्या जागेवरती त्याला डीटी. मग यो पूर्ण सेक स्क्वेअर एक्स इथून गेला म्हणजे तिथे किती उरलं 1. तिथे किती उरलं 1. डिवाइड मध्ये टॅन एक्स प्लस 1 असं दिलेलं आहे. टॅन एक्सच्या जागेवरती टी येणार आहे म्हणजे याला लिहिणार आपण टॅन एक्सच्या जागेवर टी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टी प्लस 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं टी प्लस 1. म्हणजे बघा टॅन एक्सच्या जागेवर टी आलं आतमध्ये पण टॅन एक्स प्लस 1 होतं त्याच्या जागेवर आलं टी प्लस 1. काय आलं इथं टी प्लस 1. म्हणजे आपला हा जो क्वेश्चन आलाय आता बघा तर डिवाइड मध्ये दोन व्हॅल्यूचं काय दिसायला आपल्याला मल्टिप्लिकेशन लॉग टॅन एक्स. बरं ओके. बघा आपल्याला डिवाइड मध्ये काय दिसायलंय मल्टिप्लिकेशन दिसायलंय. दोन व्हॅल्यूचं काय तिथं मल्टिप्लिकेशन आहे. मग जेव्हा पण आपल्याकडे दोन व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन येतं तिथं आपण काय म्हणतो बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. इथे काय म्हणणार आपण बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. आता ही जी स्टेप आहे आपली याला म्हणू आपण आता इक्वेशन नंबर काहीतरी नाव देऊन टाकतो याला 1 चालतं किंवा राहू देऊ तसं राहू देऊ. यो आपण पुन्हा एकदा इकडे लिहून घेऊ. बघा ही झाली आपली पहिली स्टेप. ही काय झाली आपली पहिली स्टेप की आपण काय केलं असा जो आपला क्वेश्चन होता सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि डिवाइड मध्ये कोण होतं टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. मग यो टॅन एक्स काढला त्याच्या जागेवरती टी लिहिला आणि सेक स्क्वेअर एक्स डीएक्सच्या जागेवरती डीटी लिहिला. असं पुट केलं की आपल्याला डिवाइड मध्ये दोन व्हॅल्यूचा गुणाकार आला. नाही तर दरवेळेस काय व्हायचं आतापर्यंत काही ना काहीतरी एखादा फॉर्म्युला यायचा मग आपण तो फॉर्म्युला इथं अप्लाय करायचो. पण आता इथं टी आणि टीच्याच गुणाकारामध्ये टी प्लस 1 आलं. याचा अर्थ नाउ यूज पार्शियल फ्रॅक्शन. काय यूज करावं लागेल आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन. काय यूज करायचं आता इथून पुढं म्हणजे इथून पुढचा जो क्वेश्चन आहे हे सबस्टिट्यूशन सॉल्व्ह केला आपण इथपर्यंत. आता इथून पुढे जे आपण सॉल्व्ह करणार आहे एवढा तेव्हा आपण कशाने सॉल्व्ह करणार आहे पार्शियल फ्रॅक्शन. मग बघा बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे एकदम स्लोली दाखवते पूर्ण
काय लिहिलं? बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. बघा इथपर्यंत आलतो आपण. इथं म्हणलं आता यूज पार्शियल फ्रॅक्शन. मग आता काय लिहिलं? बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. मग आता पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करू. 1 डिवायडेड बाय टी इंटू ब्रॅकेटमध्ये टी प्लस 1 अशा दोन व्हॅल्यू आहे. मग एक व्हॅल्यू जी राहते पहिली व्हॅल्यू, ही पहिली व्हॅल्यू टी, ही आपण देतो ए च्या डिवाइड मध्ये, ए डिवायडेड बाय टी. पहिली व्हॅल्यू कोणाच्या डिवाइड मध्ये देऊन टाकतो? ए च्या. आणि दुसरी व्हॅल्यू देतो बी च्या डिवाइड मध्ये. दुसरी व्हॅल्यू देतो बी च्या डिवाइड मध्ये. काय व्हॅल्यू आहे? टी प्लस 1. इथं लिहिलं मग हे टी प्लस 1. याला इक्वेशन नंबर ए. काय नाव दिलं आपण? इक्वेशन नंबर ए. चालतं बघा. 1 अपॉन टी इन ब्रॅकेट टी प्लस 1 इज इक्वल टू ए म्हणण्यापेक्षा त्याला 1 नंबर म्हणू. चला इक्वेशन नंबर 1. पहिली व्हॅल्यू ए च्या डिवाइड मध्ये, दुसरी व्हॅल्यू बी च्या डिवाइड मध्ये. मग इथं काय म्हणतो आपण? जे कोणी डिनॉमिनेटर आहे, हे जे कोणी डिनॉमिनेटर असतं, यांनी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. म्हणजे हीच व्हॅल्यू सगळीकडे मल्टिप्लाय, किंवा इथं काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लाय. ही टी प्लस 1 ए कडे जाणार, ए टी बी कडे जाणार, असं आपलं एक इक्वेशन येतं. पण आपल्या रूल नुसार आपण जसं सॉल्व्ह केलं तसं आपण सॉल्व्ह करू. मल्टिप्लाय बाय टी इंटू, बघा मल्टिप्लाय बाय टी इंटू टी प्लस 1. बघा टी इंटू टी प्लस 1 हे जे डिनॉमिनेटर आहे बघा, टी इंटू टी प्लस 1 ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करू. मग आता करतो इथं. पहिले पुन्हा एकदा लिहून घेतो. 1 डिवायडेड बाय टी इन ब्रॅकेट टी प्लस 1 इज इक्वल टू ए च्या डिवाइड मध्ये टी प्लस बी च्या डिवाइड मध्ये टी प्लस 1. जो इक्वेशन होता ते पूर्ण लिहून घेतलं आणि आता इथं मल्टिप्लाय केलं. कशाने? टी इंटू टी प्लस 1 न. इथं लिहिलं बघा टी इंटू टी प्लस 1. इथं लिहिलं टी इंटू टी प्लस 1. इथं सुद्धा लिहिलं टी इंटू टी प्लस 1. सगळीकडे मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की ये टी कॅन्सल, टी प्लस 1 टी प्लस 1 कॅन्सल. इथला टी सोबत इथला टी कॅन्सल. बघा टी वरती पण आहे, टी डिवाइड मध्ये पण टी वर टी कॅन्सल झाला. इथला टी प्लस 1 इथला टी प्लस 1 कॅन्सल. म्हणजे आपलं इक्वेशन आलं देअरफॉर 1 इज इक्वल टू, बघा लेफ्ट साइडला 1 आहे, इज इक्वल टू ए ब्रॅकेट मध्ये टी प्लस 1, ए ब्रॅकेट मध्ये टी प्लस 1, बरोबर. ए ब्रॅकेट मध्ये टी प्लस 1 प्लस बी ब्रॅकेट मध्ये टी, ब्रॅकेट मध्ये कोण उरलं? टी. याला आपलं इक्वेशन नंबर 2. आता व्यवस्थित बघा की बघा डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जातं. झालं कॅन्सल. किती उरला? 1. ही बी च्या डिवाइड मधली व्हॅल्यू ए कडे येते आणि ए च्या डिवाइड मधली व्हॅल्यू बी कडे जाते. बघा बी च्या डिवाइड मधली व्हॅल्यू टी प्लस 1 ए कडे येणार, ही टी तिकडे जाणार. आलं का? तसंच चेक करा. ए सोबत टी प्लस 1 आलं आणि बी सोबत टी आलं. झालं ओके. आणि डिनॉमिनेटर काय झालं? कॅन्सल. तर तसं चालतं. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते सोपं जाईल, पण ते 2 साठी राहतात. तिसरा बी असता तर मग आपल्याला असंच करावं लागलं असतं. आता या आलं इक्वेशन. मग आपल्याला इथून आता फाइंड करायचंय ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू. तर त्यासाठी आपला रूल काय असतो की जे आपलं ए काढायचंय तर इथं बी 0 झाला पाहिजे आणि बी काढायसाठी ए 0 झाला पाहिजे. मग बघा याला कसं सॉल्व्ह करतो आपण आता. 2 स्टेप वेगळ्या वेगळ्या इकडं. पुट बी च्या बाजूला जो असतो त्याला 0 ठेवून द्या. बी च्या बाजूला जे कोणी असेल त्याला 0 ठेवून द्या. बी च्या बाजूला कोणी? टी. पुट टी इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टी च्या जागेवरती 0 ठेवा. जिथं इथं टी दिसतोय तिथं 0 ठेवा. बघा मग राईट साइड लेफ्ट साइडला 1 इक्वल टू ए ब्रॅकेट मध्ये टी प्लस 1, इथे ना 0 प्लस 1. बघा ब्रॅकेट मध्ये टी प्लस 1 आहे, लिहिलं 0 प्लस 1 प्लस बी ब्रॅकेट मध्ये 0. हा आपला रूल आहे पार्शियल फ्रॅक्शनचा. पार्शियल फ्रॅक्शनचा रूल आहे आपला की काय करतो आपण? पहिले आपण जे प्रोसेस केली की आपल्याला हे दोघांसाठी सेपरेट केलं, तर मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा टी इन ब्रॅकेट टी प्लस 1 न मल्टिप्लाय करा. तो रूल आपण इथं अप्लाय केला आणि सेकंड इक्वेशन तयार केलं. मग सेकंड इक्वेशन मध्ये जिथं आता आपल्याकडं बी च्या बाजूला टी होतं त्याच्या जागेवर 0 ठेवलं. मग याला सॉल्व्ह करा. बी सोबत 0 ने मल्टिप्लाय केलं, उत्तर 0 होऊन जाणार. मग इथं उरला ए मल्टिप्लाइड बाय 1 ए आणि इक्वल टू 1.
ए इज इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं 1 आली. तसंच सेम आता पुट ए च्या बाजूला कोण आहे t+1. t+1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. t+1 च्या जागेवर 0 पुट करा. मग इथं एक फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इथं तर काही नव्हतं, डायरेक्ट t इक्वल टू 0 होतं. पण इथे इक्वेशन आहे +1 तिकडे गेलं की काय होणार, t च्या जागेवरती -1. t+1 ला तर 0च ठेवा, पण t च्या जागेवर किती पुट करणार -1. मग बघा देअरफॉर 1 इज इक्वल टू, बघा हे इक्वेशन आहे, 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये कोण आहे बघा t+1 आहे, ब्रॅकेट मध्ये कोण आहे t+1. आपण काय म्हटलं t+1 च्या जागी काय ठेवायचं 0 प्लस b ब्रॅकेट मध्ये कोण आहे -1, t च्या जागेवरती -1. याला जर सॉल्व्ह केलं तर यो a इंटू 0 0 झाला आणि यो मायनस इकडे देऊन टाकला की b ची व्हॅल्यू आली आपली -1. a ची व्हॅल्यू +1, b ची व्हॅल्यू -1. a ची व्हॅल्यू किती आली +1, b ची व्हॅल्यू आली -1. हे झालं आपलं याचं सोल्युशन. ए भेटला, बी भेटला, चालतं. इथपर्यंत आलो आपण. आपल्याकडे आता ए भेटलेला आहे आणि बी भेटलेला आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, ही ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. कुठं पुट करणार आपण त्याला, इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा वरतीच बघू इक्वेशन 1. यो आपला इक्वेशन होता 1 नंबरचा, 1/t इन ब्रॅकेट t+1 इक्वल टू a/t प्लस b/t+1. या इक्वेशन मध्ये आपण त्याची व्हॅल्यू पुट करू. मग इथं म्हणतो पुट a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 1 होतं बघा 1 डिवायडेड बाय t इन ब्रॅकेट t+1. इथं a होता, a च्या जागेवरती किती येणार 1 डिवाइड मध्ये कोण आहे t, प्लस इथं b होता, b च्या जागेवरती येणार -1 डिवायडेड बाय t+1. असं आपण पुट केलं. मग नेक्स्ट स्टेप राहते बघा, जे आपलं इक्वेशन होतं a डिवायडेड बाय t प्लस b डिवायडेड बाय t+1. a डिवायडेड बाय t प्लस b डिवायडेड बाय t+1. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1. हे झाल्यावर आपण म्हणतो टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय t इन ब्रॅकेट t+1 dx. बघा इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय t+1 dx. इकडे सुद्धा इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय t dt. यो मायनस इकडे देऊन टाकू, बघा इथं मायनस आहे, यो मायनस समोर घेऊन टाकू, मायनस इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय t+1 dt झालं. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येकाचं आन्सर लॉग असतं. आता ये जो क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 1/t t+1 यो आपला आय म्हणून आहे, आणि आपण याचं तर लर्नच केलेलं आहे की 1/t चं इंटिग्रेशन log t, 1/t चं इंटिग्रेशन log t, मायनस इथं पण 1/t+1 चं इंटिग्रेशन log mod t+1, शेवटी कॉन्स्टंट c. मग यो आपला फॉर्म्युला दिसायला बघा log m मायनस log n चा. बघा इंटिग्रेशन ऑफ 1/t log t, इंटिग्रेशन ऑफ 1/t+1 log t+1, मधलं मायनस जशाच्या तसं, शेवटी कॉन्स्टंट c दिला. पण आपला रूल काय, log m मायनस log n जर असन तर लिहितो पण log m/n, म्हणजे log एकदाच लिहितो, दोघांचा आपण काय करतो भागाकार करतो. म्हणून फायनल आन्सर येतं i इज इक्वल टू log mod t डिवायडेड बाय t+1 प्लस कॉन्स्टंट c. t डिवायडेड बाय t+1 प्लस कॉन्स्टंट c. log ऑफ t डिवायडेड बाय t+1 प्लस कॉन्स्टंट c. आणि लास्ट स्टेप येतं झालं पार्शियल फ्रॅक्शनचं सोल्युशन. मग आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं त्याला रिप्लेस करून टाकू. रिप्लेस t इक्वल टू tan x, बरोबर. t च्या जागेवर कोणाला देऊन टाकू परत एकदा tan x. देअरफॉर i इज इक्वल टू लॉग ऑफ, आता इथं ब्रॅकेट घेऊन टाकतो, मॉड बी घेतलं तरी चालन, लॉग ऑफ tan x डिवायडेड बाय tan x प्लस 1, शेवटी कॉन्स्टंट c. tan x डिवायडेड बाय
tan x प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं येतं फायनल सोल्युशन. बघा इंटिग्रेशन आपण कसं सॉल्व्ह केलं, पार्शियल फ्रॅक्शनच केलेलं आहे पूर्ण सगळं, की आपण काय केलं पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह केलं. पहिले सबस्टिट्यूशन केलं, त्याच्यानंतर काय वापरलं पार्शियल फ्रॅक्शन. आलंय सर्वांचं बरोबर. log tan x डिवाइड बाय tan x प्लस 1 बरोबर आलंय. चला ओके करेक्ट आहे. समजले सर्वांना बरोबर अक्षरा. log tan x मायनस log tan x प्लस 1 चालते बरोबर आहे सगळ्यांचं. चला ओके आलंय. चला करेक्ट आहे व्हेरी गुड. चला जमते म्हणजे समजतंय. चला करेक्ट करेक्ट. चला कोणा चालतं. बरोबर नम्रता, अभिषेक, ऋषिकेश, ऋतुजा, श्याम, निवृत्ती बरोबर आहे. अक्षय, वैष्णवी, महिमा, रूपाली, अदनान डिवीजन का साइन बरोबर आहे. अजय करेक्ट आहे. चला ओके समजलंय. बघा क्वेश्चन तर तेच होते, क्वेश्चन आपण काही चेंज केला नाही. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ऑलरेडी आपला हा जो क्वेश्चन होता यो भरपूर वेळ झालेला आहे. कधी कधी इथं t+2 यायचं, कधी कधी इथं t+3 यायचं, पण क्वेश्चन तर तोच होता. फक्त आपल्याला फिरवायले काय की आपल्याला एकदम बेसिक वालं जे होतं, जसं की सुरुवातीला दिलतं बघा, एकदम बेसिक रूल आपला जो होता कोणता, हा वाला, की tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x असतो. म्हणून त्यांनी आपल्याला या पॅटर्न मध्ये देऊन ठेवलं की बाबा तुम्ही पहिले सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करा. बरोबर. मग इथं लिहू शकतो आपण बाय सबस्टिट्यूशन, बाय सबस्टिट्यूशन मेथड पुट tan x इज इक्वल टू t. मग tan x जागी t ठेवलं, sec स्क्वेअर x dx ला आपण dt ठेवलं, असं इक्वेशन आपलं तयार झालं. मग आपण याचा विचार केला की याचा तर कोणता फॉर्म्युलाच नाही आपल्याकडं, म्हणजे डिवाइड मध्ये जर दोन व्हॅल्यू मल्टिप्लाय मध्ये आल्या, याचा अर्थ काय राहतं, दोन्ही एक्सच्या व्हॅल्यू असन किंवा दोन्ही टीच्या व्हॅल्यू असन, तर त्याचा अर्थ राहतो की आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनचा वापर करायचा आहे. बरोबर. त्याचा अर्थ काय राहतो, पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला तिथं यूज करायचं असतं. चला एक क्वेश्चन सांगतो, ट्राय करा. आणि हा क्वेश्चन M2 चा आता जो बॅकलॉगचा पेपर झाला होता त्याच्यामधलाच आहे बघा. बघा बॅकलॉग मध्ये जो क्वेश्चन पेपर झाला होता, हा जर क्वेश्चन तुम्हाला सोडवता आला, याचा अर्थ म्हणजे तुमचा हा टॉपिक एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि जर नाही आला तर थोडीशी आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार, प्रॅक्टिस करावं लागणार. बघा क्वेश्चन दिलेला आहे 4 मार्कासाठी. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos x डिवाइडेड बाय sin x प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे sin x प्लस 2. आता यो पण आपण भरपूर सोडवलेलं बघा, x प्लस 1 आणि x प्लस 2 वाला तोच क्वेश्चन आहे. बरोबर. M1 पासून तर एक 15-20 वेळेस तर झालंच असं यो. चालतं. फक्त आता काय केलं, sin x प्लस 1 आणि sin x प्लस 2 असं करून दिलेलं आहे. हा क्वेश्चन आहे बघा, आपली आता जी एक्झाम झाली होती, तुम्ही जेव्हा फर्स्ट सेमिस्टरला होते, बरोबर, कोणते इयर, विंटर 2024. चालतं. विंटर 2024 चा हा क्वेश्चन आहे. किती मार्कासाठी आहे, 4 मार्कासाठी. चालतं. किती मार्काचा क्वेश्चन आहे हो, 4 मार्कासाठी. तर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला दोन्हीकडे कोण दिसतोय, साइन एक्स दिसतोय. म्हणजे साइन एक्सच्या जागेवरती आपण टी पुट करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड नुसार, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, कॉस एक्स डीएक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, कॉस एक्स. त्याच्या जागेवरती आपण काय पुट करणार आहे, dt पुट करणार आहे. म्हणजे बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, आता कॉस एक्स बाजूला घेऊन टाकतो तिकडं, 1 डिवाइड बाय साइन एक्स प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय, साइन एक्स प्लस 2, शेवटी कॉस एक्स डीएक्स. हे कॉस एक्स डीएक्स बाजूला घेतलं इकडं. मग आपण इथं म्हणणार आता बाय
substitution by substitution put sin x is equal to t. sin x च्या जागेवरती काय पुट करणार आहे आपण t. sin x च्या जागेवरती t याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t with respect to x differentiate with respect to x on both side d by dx of sin x derivative of sin x तिकडे derivative of t आता पाठच झालं असं व्यवस्थित की d by dx लावायचं दोन्ही साईडला d by dx of sin x d by dx of t आणि आपल्याला माहिती आहे sin x साठी विचारले पण ते इथंच क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा sin x साठी कोण आहे cos x sin x चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे cos x हे dx इकडे आलं तिकडे ऊन कोरलं dt याचा अर्थ असा झाला की आपण sin x च्या जागेवरती t पुट करायलो cos x dx च्या जागेवरती आपण dt पुट करायलो therefore I is equal to काय उरलं इंटिग्रेशन 1 divided by t plus 1 t plus 2 बघा 1 divided by sin x plus 1 sin x plus 2 आहे पण sin x काढा त्याच्या जागेवर t ठेवा म्हटलं तर t plus 1 दिसणार आणि ते दिसणार t plus 2 आणि शेवटी cos x into dx च्या जागेवर दिसणार dt cos x into dx च्या जागी काय दिसणार dt याला आपलं क्वेश्चन पण इथं दोन ब्रॅकेटचा गुणाकार आहे म्हणणार इथं यूज पार्शियल फ्रॅक्शन काय आता इथून पुढं हे झालं सबस्टिट्यूशन मेथड आता काय यूज करायचं आपल्याला याचं पार्शियल फ्रॅक्शन काय पार्शियल फ्रॅक्शन दिसतंय का स्क्रीन वैष्णवी स्क्रीन दिसते का नेट गेला असं नाही तर बाकीच्यांना दिसते का दिसते ना ओके चालेल चालेल हो चला काय यूज करणार आपण आता पार्शियल फ्रॅक्शन यूज करू मग इथं आता पार्शियल फ्रॅक्शन आपल्याकडे आलेलं आहे बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन काय म्हणणार आपण तिथं इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय सॉरी इंटिग्रेशन नाही घ्यायचं आता काय फक्त पार्शियल फ्रॅक्शन आता इथून पुढे कोणती प्रोसेस आहे आपली पार्शियल फ्रॅक्शनची 1 डिवाइड बाय t प्लस 1 t प्लस 2 इज इक्वल टू बघा पहिला ब्रॅकेट a च्या डिवाइड मध्ये देऊन टाका पहिला ब्रॅकेट आहे t प्लस 1 a च्या डिवाइड मध्ये दिला t प्लस 1 प्लस दुसरा ब्रॅकेट b च्या डिवाइड मध्ये द्या दुसरा ब्रॅकेट t प्लस 2 तो दिला b च्या डिवाइड मध्ये t प्लस 2 इक्वेशन नंबर 1 आपलं तयार झालं मग आपण इथून a आणि b काढण्यासाठी इथं क्रॉस मल्टिप्लाय करतो किंवा इथं काय म्हणतो मल्टिप्लाय बाय पहिल्या ब्रॅकेट मध्ये t प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये t प्लस 2 ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूना काय करा मल्टिप्लाय करा t प्लस 1 आणि t प्लस 2 न इकडे सुद्धा मल्टिप्लाय केलं इकडे सुद्धा मल्टिप्लाय केलं मग आपल्याला रूल माहिती आहे t प्लस 1 t प्लस 2 न इथंच जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे कॅन्सल होणार मग तिथं उरतो 1 a च्या डिवाइड मध्ये t प्लस 1 आहे तर t प्लस 1 सोबत t प्लस 1 गेला तिथं कोण उरणार फक्त t प्लस 2 तिथं कोण उरणार a सोबत t प्लस 2 मग याच्या बाजूला आला t प्लस 2 प्लस b च्या डिवाइड मध्ये t प्लस 2 आहे तो कॅन्सल होणार t प्लस 2 त्यासोबत कोण उरणार मग t प्लस 1 b सोबत उरणार t प्लस 1 याला आपलं इक्वेशन नंबर 2 बघा मग b च्या डिवाइड मध्ये t प्लस 2 होतं ते a कडे आलं a च्या डिवाइड मध्ये t प्लस 1 होतं ते b कडे गेलं पुढचा रूल आहे आता की याच्यामध्ये आपण b च्या बाजूची व्हॅल्यू 0 पुट करतो आणि एकदा a च्या बाजूची व्हॅल्यू 0 पुट करतो पुट t प्लस 1 इज इक्वल टू 0 बघा b च्या बाजूला कोण आहे t प्लस 1 इन इक्वेशन 2 इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू मग इथं बघा लेफ्ट साइडला 1 इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये t प्लस 2 पण यो t तिकडे गेला सॉरी प्लस 1 तिकडे गेला तर काय होणार -1 तर t च्या जागेवरती -1 पण पुट करावं लागेल
कारण की t+1 जो आहे यो 0 आहे. इथं आपल्याला टीच्या व्हॅल्यूची गरज आहे, तर ती व्हॅल्यू किती भेटली आपण -1. बघा 1 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये टीच्या जागेवर -1 +2 प्लस b ब्रॅकेटमध्ये t+1 आहे त्याच्या जागेवर 0. इथं बघा आता 2 मधून 1 गेला किती होणार आहे 1 आणि 1 डिवाइड बाय 1 किती येणार आहे 1च. म्हणजे a ची व्हॅल्यू इथून किती आली आपली 1. a ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. सेम कंडिशन तिकडे अप्लाय करू आपण आता. पुट t+2 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण t+2 ची व्हॅल्यू 0 पुट करू. मग +2 तिकडे गेल्यावर काय होणार -2 हे येऊन जाणार. मग बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये लेफ्ट साइडला किती 1, लेफ्ट साइडला 1 आहे इक्वल टू a, हे लिहिलं a ब्रॅकेटमध्ये t+2 आहे तिथं लिहिलं 0 प्लस b ब्रॅकेटमध्ये t+1 आहे टीच्या जागेवर लिहिलं -2 प्लस 1. इकडून 1 उरला यो तर 0 झाला. b -2 प्लस 1 -1 तर -1 ने इकडे डिवाइड केलं तर b ची व्हॅल्यू सुद्धा किती येते -1. बघा मग a ची व्हॅल्यू +1 b ची व्हॅल्यू -1 मागच्या सारखं झालंय सेम बरोबर आहे. a ची व्हॅल्यू +1 b ची व्हॅल्यू -1 आलंय बघा. भरपूर जणांचं आलंय बरोबर. रुपाली, ऋषिकेश, अदनान करेक्ट बरोबर. कोणाचं आलं तर फर्स्ट बघा. नम्रता करेक्ट आहे बरोबर. अमृता, स्वरूप करेक्ट, अजय बरोबर, वैष्णवी बरोबर, चालतंय. ऋतुजा, ओमकार, श्याम करेक्ट आहे चालतंय. आलंय चला व्हेरी गुड बरोबर. अक्षरा, आदित्य करेक्ट आहे. अजय बरोबर. चला आलंय म्हणजे व्यवस्थित. चला ही लास्ट स्टेप दाखवून देतो बघा. ए काढला बी काढला चलन. म्हणजे हा जर सॉल्व्ह करता आला याचा अर्थ आपला हे टॉपिक व्यवस्थित झालेला आहे आणि अशाच टाईपचे क्वेश्चन पडणार आहे. नवीन काही नाही विचारणार. लास्ट पॉइंट आहे आपला पुट a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये हे आपलं इथे इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये a च्या जागी 1 b च्या जागी -1 पुट करा. हे पुट करायला आपण 1 डिवाइडेड बाय t+1 t+2 इज इक्वल टू a च्या जागी 1 प्लस b च्या जागी -1 त्याच्या डिवाइड मध्ये t+2 असं आपण पुट केलं. मग आपला नेक्स्ट रूल आहे इंटिग्रेट ऑन बोथ साइड. इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंना इंटिग्रेशन घ्या. दोन्ही बाजूंना काय घ्यायचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. दोन्ही साइडला आपण इंटिग्रेशन घेऊ. बघा मग इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय t+1 t+2 dt. इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय t+1 dt. हे मायनस पुढे घेतलं इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय t+2 dt. आणि आपल्याला पाठ आहे आता इंटिग्रेशन काय राहतं हे तो क्वेश्चन आहे 1/t चं इंटिग्रेशन लॉग मॉड t. लॉग मॉड t+1 मायनस लॉग मॉड t+2 लॉग मॉड t+2 शेवटी कॉन्स्टंट c. शेवटी काय आपलं कॉन्स्टंट c. आणि लास्ट स्टेप राहते आपली की हा जो दिसायला लॉग m आणि लॉग n सारखा दिसायला लॉग m मायनस लॉग n लॉग m भागिले n असतं. लॉग m बाय n असतं. I इज इक्वल टू लॉग मॉड मध्ये t+1 डिवाइड बाय t+2 प्लस कॉन्स्टंट c. आणि लास्ट काय म्हणतो की t जो घेतला होता तो परत एकदा देऊन टाका. तर t आपण कोणाच्या जागेवर पुट केलं तर sin x च्या रिप्लेस करून टाकतो. मग लास्टला लिहिणार इथं रिप्लेस t टेन्स टू sin x. t च्या जागेवरती काय पुट करा sin x. लॉग मॉड sin x +1
साइन एक्स प्लस 2 प्लस कॉन्स्टंट सी. याला आपलं याचं फायनल आन्सर. बघा असं आपलं फायनल सोल्युशन आलं. बरोबर आलंय सर्वांचं? करेक्ट आहे. बरोबर बरोबर. निवृत्ती, सौरभ, प्रांजल, प्रसाद करेक्ट आहे. चला झालंय. हो पाठवतो थोड्या आणि ग्रुपवर लेक्चर झाल्यावर पाठवतो. चालतंय. स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का सांगा एकदा? दिसते ना? अजय नेट चालू करून बंद कर एकदा. एकदा बॅक जाऊन परत ये. चालतंय. ज्याला दिसत नसेल एकदा बॅक जाऊन परत या. चला आता यो कोणता होता आपला? विंटर 24 चा क्वेश्चन होता बरोबर. रेग्युलर नव्हता, यो बॅकलॉगचा होता. आता सेम असंच आपलं जो रेग्युलर पेपर झाला होता त्याचा एक क्वेश्चन बघू. चला रेग्युलरचा क्वेश्चन पेपर आहे. बघा योच क्वेश्चन आहे. आता आपण जो सॉल्व्ह केला तोच क्वेश्चन आहे, फक्त काय चेंज केला बघा. रेग्युलरचा क्वेश्चन पेपर मध्ये सबस्टिट्यूशन मेथडचे 2 क्वेश्चन विचारले होते. एक ऑलरेडी आपला झालेला आहे बघा. हा जो क्वेश्चन होता आपण ऑलरेडी घेतलेला आहे बघा. सबस्टिट्यूशन मेथड वरतीच 2 क्वेश्चन पडले होते. एका खाली एक. यो क्वेश्चन आपण घेतला होता बघा त्या दिवशी. dx डिवाइड बाय 2x प्लस x इंटू लॉग एक्स. हा एक आलता 4 मार्काला. चालतं. हा एक क्वेश्चन आलेला आहे 4 मार्काला. इव्हॅल्युएट झालेला आहे क्वेश्चन आपला. चालतंय. आत्ताच आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सुरुवातीला पहिल्याच टाइप मध्ये बघितलं होतं लॉग एक्सचा. काय केलं होतं? इथून एक्स ला कॉमन काढलं होतं. मग लॉग एक्सच्या जागेवर टी, 1/dx च्या जागेवरती dt. तो सबस्टिट्यूशन मेथडचा आहे. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की पार्शियल फ्रॅक्शन विथ सबस्टिट्यूशन वाला, जो आता आपला टॉपिक सुरू आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डिवाइड मध्ये 1 प्लस tan x इंटू 2 प्लस tan x. योच क्वेश्चन होता आत्ताचा. फक्त साइन कॉसच्या जागी काय केलं? सेक स्क्वेअर आणि tan x देऊन ठेवलं. क्वेश्चन तोच आहे, फक्त काय चेंज केला होता बघा. साइन कॉसच्या जागी हे देऊन ठेवलं होतं. हा पण 4 मार्काला. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडच किती मार्काला आला इथं? 8 मार्कासाठी. यो पेपर आहे बघा समर 2024 चा. म्हणजे के स्कीमचा मागच्या वर्षीचा रेग्युलरचा पेपर. समर 2024 मध्ये हे 2 क्वेश्चन विचारले होते सबस्टिट्यूशन मेथड वरती. मग याच्यामध्ये रेग्युलर सबस्टिट्यूशन आपलं की एक्स काढा कॉमन, लॉग एक्सच्या जागी टी, 1/dx च्या जागी dt. यो घेतलेला आहे आपण फर्स्ट टाइप मध्ये. आणि हा जो क्वेश्चन आहे यो आजच आपण पहिले सॉल्व्ह केला. फक्त इथं टी होता फक्त. इथं त्यांनी +1 त्याच्यामध्ये देऊन टाकलं. तर आता आपण जो मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तो सेम पॅटर्न आहे की tan x च्या जागेवरती काय येणार? इथं टी येणार. हे बघा tan x च्या जागेवरती काय येणार? टी येणार. आणि सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी कोण येणार आहे? dt येणार आहे. म्हणजे आपला क्वेश्चन असा तयार होणार. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय, हे बघा 1 प्लस tan x आहे, तिथं लिहायचं 1 प्लस टी म्हणजेच की t+1. त्याला काय लिहू आपण? t+1 लिहू. म्हणजे आता सारखंच काय येणार? t+1. आणि दुसरा t+2. tan x+2 म्हणजे t+2 आणि शेवटी काय येणार? dt. केला मग आता सॉल्व्ह आपण याला.
चालतं, ए ची व्हॅल्यू +1 आली, बी ची व्हॅल्यू -1 आली. आता हे परत सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही ना, तोच क्वेश्चन आहे बघा, सेम तेच क्वेश्चन आहे पूर्ण. चालतंय, तेच क्वेश्चन होता. sec² dx बरोबर log 1 + tan x डिवाइड बाय 2 + tan x बरोबर log 1 + tan x डिवाइड बाय 2 + tan x बरोबर log 1 + tan x डिवाइड बाय 2 + tan x. चला झालंय, समजलंय. सेम क्वेश्चन होता यो, सेम पॅटर्नचा, याच्यामध्ये काहीच चेंज नव्हतं. चला दोन्ही क्वेश्चन आलेले होते, बरोबर आहे, आले सर्वांना. log 1 + tan x डिवाइड बाय 2 + tan x. फक्त काय चेंज झाला मागच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये. इथं उत्तर sin x + 1 sin x + 2 आहे. इथं उत्तर साईनच्या जागी कोण आलेलं आहे, टॅन. साईनच्या जागी कोण आला होता, टॅन आला होता. आता हे लक्षात ठेवा, याच्या आधीच्या बी प्रॉब्लेम मध्ये विंटर 24 मध्ये कळतं, हा जो सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन होता, आपण म्हटलं ना, हा एक क्वेश्चन आला होता 4 मार्कासाठी विंटर 24 मध्ये. याच्या सोबतच एक क्वेश्चन होता हा वाला, I = इंटिग्रेशन 1/√1 - x² इंटू sin इनवर्स x² dx. हे सुद्धा आपला झालेला आहे बघा, हा क्वेश्चन सुद्धा आपला इथं झालेला आहे. हा एक क्वेश्चन आला होता याच्यासोबत. चालतंय, यो क्वेश्चन बी झालेला आहे बघा. साइन इनवर्स एक्सचा आपण घेतलं होतं ना, साइन इनवर्स एक्सच्या जागी t, 1/√1 - x² च्या जागी dt. लक्षात ठेवा बघा, आपल्याला हा टॉपिक जो यायला, आपण आतापर्यंत जे जे शिकलो बघा, पार्शियल फ्रॅक्शन असन, सबस्टिट्यूशन असन आणि हे असन, म्हणजे आतापर्यंत जेवढे पण दोन्ही पेपर झाले, जी आपली सबस्टिट्यूशन मेथड आहे, आणि आपण आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम घेतले तेवढेच बरं, त्याच्या बाहेर काही नाही येणार, हेच प्रॉब्लेम रिपीट होते. सबस्टिट्यूशन मेथड प्लस त्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, एक पार्शियल फ्रॅक्शन मेथड हे ऍड केलं. हे दोन्ही मिळून आपले किती मार्क कन्फर्म झाले, 8 मार्क. किती मार्कापर्यंत येणार आहे, 8 मार्कासाठी येणार आहे. चालतंय, बघितलं आपण आता पेपर, दोन्ही पेपर मध्ये 8-8 मार्कासाठी विचारलेलं आहे. चालतं, बरोबर आहे. लॉग ऑफ साइन इनवर्स एक्स करेक्ट आहे. नाही, लॉग नाही येणार तिथं, सॉरी, लॉग नाही येणार, ते 1 डिवाइड बाय t² आहे ना, साइन इनवर्स एक्सचा इथं स्क्वेअर आहे, तर x⁻n चा फॉर्म्युला वापरायचा, असा क्वेश्चन होता ना तो. क्वेश्चन काय होता, √1 - x², 1/sin इनवर्स x² dx. आपला रूल काय आहे की साइन इनवर्स एक्सच्या जागी t आणि 1/x च्या जागी dt येणार. यो होतो 1/t², बरोबर, आणि इथे येतं dt. यो t² वर जातो, ते असं दिसतं t⁻² dt. यो क्वेश्चन आहे तो. चालतं, ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे. चला, समजलं इथपर्यंत, सबस्टिट्यूशन मेथड विथ पार्शियल फ्रॅक्शन.